आज उपोषणाचा 6वा दिवस. आमरण उपोषण चालू करून आज 6 दिवस झालेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला न पाळल्यामुळे पुन्हा उपोषणाची वेळ राजपूत समाजावरती आलेली आहे. मागण्या पण अशा काही लई मोठ्या नाही आहेत. आम्हाला पहिल्यापासून राजपूत भामटा परदेशी भामटा जे आरक्षण आहे ते आमच्या मुले शिक्षणासाठी कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटीसाठी जे टाकतात त्यांच्याकडं कागदपत्र पूर्ण असतानासुद्धा अधिकारी ती व्हॅलिडिटी रिजेक्ट करतात. तर ती व्हावी नाही. त्यांची कागदपत्र जर पूर्ण असेल तर त्यांना व्हॅलिडिटी भेटावी, ती प्रमुख मागणी आहे पहिली. दुसरी, हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह महामंडळ, आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं पाहिजे, जेणेकरून राजपूत समाजाच्या युवांना न्याय भेटेल. तिसरी मागणी आहे की जे लोक आपली मुलं राजपूत समाजाची पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरला जे शिकायला जातात त्या घरच्यांना त्यांच्या राहण्याची, शिक्षणाचा एवढा खर्च परवडत नाही. तर या ठिकाणी शासकीय किंवा निमशासकीय वसतिगृह राजपूत समाजाच्या मुलांसाठी बांधण्यात यावी. अशा अनेक 15 मागण्या. 9 मेला सुट्टी जाहीर करावी. हिंदुस्थानामध्ये राहतो आपण, हिंदूंचं राष्ट्र करायचं नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. ते मुख्यमंत्री म्हणतात की हिंदूंचं राज्य आलेलं आहे, परंतु हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचा इतिहास महाराष्ट्रामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये घ्यावा ही एक मागणी आहे. पण या सगळ्या मागण्या काय असे काही खूप मोठ्या नाही आहेत किंवा लोकांसारखं आम्ही आरक्षण मागत नाही किंवा काय मागत नाही आहे. फक्त ज्या मूलभूत गरजा महाराष्ट्र शासनाकडनं राजपूत समाजाला भेटल्या पाहिजे त्याच आम्ही मागतो. आम्ही कुठल्याही समाजावर आघात करत नाही आहे किंवा काय नाही आहे. आम्ही राजपूत आहे. राजपूत समाज कधीच कुठल्या समाजाबद्दल वाईट बोलत नाही किंवा काय करत नाही. आमच्या राजांची शिकवण आहे. त्यामुळं आमच्या मूलभूत गरजा, आमच्या हक्काच्या मागण्या आम्ही मागतो. ते पण द्यायला आता महाराष्ट्र सरकार थोडेसे करते म्हटल्यानंतर असा प्रश्न पडायला लागला आहे, नक्की राजपूत महाराष्ट्रात राहतो का नाही. राहिला विषय पुढच्या भूमिकेचा,
मी तर इथं आमरण उपोषण चालूच ठेवणार आहे. किती दिवस लागू. शिंदे साहेबांना जर राजपूत समाजाचा अंतच बघायचा आहे तर ते पण चालेल. आणि आता याच्यामध्ये तिन्ही करणी सेना इन्व्हॉल्व होतील, ते त्यांच्या पद्धतीने करतील. मी माझं आमरण उपोषण सोडणार नाही. मी इथेच बसून राहणार.